सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जसं की 31st एक ब्लॉग आला आणि आता डायरेक्ट हा ब्लॉग येतोय. तर आजची तारीख आहे 11 आणि आम्ही चाललो आहे कुठेतरी. तुम्हाला समजेलच ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये आणि नाहीतरी तुम्ही टायटल बघितलंच असेल. सो आता आम्ही चाललो आहे आणि आता वाजल्या सकाळचे 6:30 म्हणजे 6:45च्या दरम्यान. सो तर आम्हाला निघायचं होतं 5:30 वाजता, बट आम्ही निघतो आहे 6:30 पावणे 7 वाजता आणि तिथे फटांगड्या पण फुटल्यात. तर मी चला आता जास्त सस्पेन्स नाही ठेवत, सांगूनच टाकते डायरेक्ट, कारण टायटल तर तुम्ही बघितलंच असेल. सो आम्ही चाललो आहे जेजुरीला. आम्ही जेजुरीला गेलो होतो खूप छोटे असताना, तर आता चाललो आहे फायनली खूप वर्षानंतर देव घेऊन आमचे. सो मोठे पाटील आम्ही चाललो आहे देव घेऊन आमचे जेजुरीला. ठीक आहे, तर त्या निमित्ताने मी हा व्लॉग बनवते. तर ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा. आम्ही चाललो 2 डेजसाठी 1 नाईट आणि बॅग्स वगैरे आमच्या सगळे भरून झालेत रात्रीच. सो उठलो मी झोपलीच नाही ॲक्च्युअलमध्ये, बट हे लोक सगळे उठला 4 वाजता. बट जेवण वगैरे सगळं केलं आहे. मम्मीने भाकऱ्या आणि चण्याची भाजी घेतली आणि कोथिंबीर वडा. सो ते सगळं रेडी आहे. पॅकिंग वगैरे आमचं सगळं झालं आहे. वरच्या बाबासांच्या बॅग्ससुद्धा बसमध्ये पोचल्या. तर आता आम्ही बाकी आहोत, आम्ही आणि चाचीचं. सो मम्मी आता रेडी होते, म्हणजे ती पण झाली ऑलमोस्ट रेडी. सो फक्त साडी नेसते ती. तर मी सुद्धा रेडी झाली आहे गाईस, आणि कमेंटमध्ये सांगा कशी दिसते. सो आता आपण बघूया खालचं महल काय आहे, आणि थोडेफार रील्स वगैरे बनवायचे आहेत. सो आता आम्ही ते बनवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि मी दोन्ही दिवसाचे कंबाईन करते ब्लॉग. ठीक आहे, आणि मी तुम्हाला दाखवते आता आमचे बॅग्स कशी पॅकिंग झाले. ओके, कसे म्हणजे मी दाखवते. आम्ही फक्त 3 बॅग घेतल्यात, दोघांचे कंबाईन केलेत. मी आणि त्रिशा, मम्मी आणि नितिशाचे कंबाईन केलेत, आणि चादरसुद्धा घेतलं आम्ही. आणि पप्पांचं फक्त सोलो एक बॅग आहे. सो अशा आमचे 3 बॅग्स झाल्यात रेडी, आणि एक खाऊची बॅग आहे. सो आता आमचं हे सगळं रेडी झालं आहे आणि आता सगळे बाहेर जमा झाल्यात. तर आता आम्ही पण निघतोय घरातून. बस मग आता हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप, कारण फुल फॅमिली आहे आमची. मोठे पाटील्स आमच्या फॅमिली आहे. सो खूप मजा करणार आणि खूप एन्जॉय करणार म्हणजे. तर भेटत आपण नंतरला, आणि तोपर्यंत तुम्ही आधीचे व्लॉग्स नसतील बघितले तर जाऊन लवकरात लवकर बघून या. ठीक आहे, भेटू आपण नंतरला. गाईज आता इथे माझं एक काम वाचलं आहे, जो की होतं बॅग्स बसमध्ये नेण्याचं. तो द्रिशा आणि पप्पाने नेल्यात बॅग्स. सो ते पोचले आता बसमध्ये. आणि एक आहे फक्त जी जेवणाची बॅग आहे, ती आता भरून ठेवली. आता ती निघताना आम्ही फक्त घ्यायचे. सो आता मम्मी पण रेडी होऊन येते. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. तोपर्यंत आम्ही एक रील बनवून घेतो. यू कॅन सी गाईज, आम्ही आता निघालो आहे आणि खास बस आमच्यासाठी थांबली आहे, ती बघा. तर गाईज फायनली आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. एक बस आमची गेली सुद्धा, 2 बस आहेत. सो एक बस गेली आणि आम्ही गर्ल्स सगळे पाठी बसलो आहे. आणि हा आता आला आहे. तर सगळे बसलो आता. अंकल आणि नानासाठी आम्ही थांबलो. अंकलची फॅमिली बाकी आहे आणि नाना यायचे बाकी आहेत. सो त्यांच्यासाठी आम्ही आता थांबलो. अख्खी बस त्यांच्यासाठी थांबली ॲक्च्युअलमध्ये, आणि एक बस गेली सुद्धा पुढे. सो आता सगळे आल्यानंतर बस निघणार आणि मग आपण तेव्हाच भेटूया. ओके, मग तुम्हाला आता तर नाही, नंतर समजेल की आमच्या अख्ख्या फॅमिलीचा आवाज केवढा आहे. ओके गाईज, मग आपण भेटूया नंतर. तर गाईज आता बस निघाली आहे फायनली. तर गाईज निघलो नाही ना, यांच्या गाण्या पण चालू झाल्या आहे बघा. तर गाईज इकडून आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. मग पुढे बघत राहा, खूप मजा येणार आहे या व्लॉगमध्ये. बिकॉज खूप फन केलं आम्ही या व्लॉगमध्ये आणि खूप एन्जॉयसुद्धा केला आहे. तर असे आमचे 2 पार्ट येतील व्लॉगचे. मग तुम्ही खूप सारं प्रेम द्या आणि नेचर बघा. खूप भारी वाटलं मॉर्निंगला. रस्ता बघा कसा गोल आहे. आता आम्ही इथे फूड
मॉलमध्ये थांबलोय. 10 मिनिटासाठी आम्हाला टाइम दिलेला, कारण सगळ्यांना वॉशरूम आली होती त्यासाठी. आता ऑलमोस्ट एवढ्या जणांचं झालंय. बाकी जण आता लाईनीत उभे आहेत. मला गाडीचा नंबर नाही माहिती, मला गाडी नाही माहिती. तर आता आम्ही गाडी शोधतो आणि मग आम्ही गाडीत बसतो. आणि आमचे बाबू झोपले बघा, नाही फुगून बसले. बस काय बाई, आणि त्याला बरं नाही वाटत आहे. तर आता आम्ही असंच फिरतोय सगळे इकडे तिकडे. आम्ही आलोय गाडी घेऊन. ही आमची नानी. हॅलो गाईज. तर आम्ही 2 गाड्या घेऊन, आमच्या 3 गाड्या आल्या त्याच्यामध्ये. ही एक गाडी आहे आणि एक थार आणली आहे, ती तिथे आहे. आणि एक दुसरी गाडी आहे. तिला तर ओळखताच तुम्ही नेहमी. तर गाईज ही बघा, ही आमची बस आहे जी आता भेटली आम्हाला बस फायनली. आणि दुसरी बस नाही माहिती मला कुठे आहे. तर आता इथे फिरतोय सगळीकडे, इकडे तिकडे इकडे तिकडे. मग चला आपण पण फिरूया. मी इथे फूड मॉलमध्ये ऑर्डर दिली आहे मेंदू वड्याची. आणि आता ही मला भरवते. भरव. आता आमचं खाऊन झालंय. काही सगळेजण बसमध्ये बसतात, फक्त आमची फॅमिली राहिली इकडे. तर आता आम्ही पण चाललोय बसमध्ये. तर गाईज आता आम्ही बसमध्ये बसलोय. ही बघा, आणि ही रुसूबाई आधी रुसून बसली होती. रुसूबाई, तिला बोललो लेट आली ना तू, तर पाठीमागे थांब, पुढे थांब. मी पण चुकलो, ती पण आता पुढे थांबली, पाठीमागे आली. आता ही आमच्या 2 जणी या मला आता काय माहिती त्यात बसल्या. त्यांचे ऊन बघा कैसे येते बहिण, चमकता ग्लोब ग्लोब बाबा. आणि आम्ही दोघा कसं वाटलो मी, हे बघा खादार क्रॉस केला, अख्खी झोपलेली. आता ही काय माहिती 2 मिनिटं झोपलेली. फोटो टाकू आम्ही खाली. कसले फोटो व्हिडिओ काढलात? फोटो नाही, व्हिडिओ नाही, फक्त फोटो. डायरेक्ट ग्रुपवर टाकला. दमली बिचारी. हा सगळे पक्की जमली ना, काय बोलायचं नाही आता, डायरेक्ट गावाचं. आता तर वाटतं ब्लॉग खूप मोठा, सो त्यासाठी मी 2 पार्ट बनवायची कोशिश करेन. ओके, तुमच्यासाठी. आधी जो जुनावाला ब्लॉग आहे तो एन्जॉय पॉके पॉके. तर पप्पा समोसे तू काय उचल खा नातली वरचं आम्ही खाऊ. बघा गाईज, किती मोठी जीप आहे, आम्हाला दर टायमाला दिसतेच. तर गाईज आता घाट चालू झाला आहे, कारण माझे कान बंद झाले, त्यासाठी मला समजलं की घाट चालू झाला आहे. बघा किती भारी आहे. अजून वरती चढायचं आहे आम्हाला. किती भारी वाटतंय ना. सकाळी आलो असतं तर फॉग भेटला असता. गाईज मंकी आहेत बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ॲप मंकीज आणि ॲप दोन्ही पण आहेत. संपले आता, पाठी खूप होते. रस्ता बघा, रस्ता ही बसमध्ये आहे. रस्ता बघा कसा आहे. गाईस मी बघा तिथे झोपले. ब्लॉगर तू आमची झोपले. बाबू बाबू आपली आतू झोपली ना. शे हाय. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम सांग. तुला कसं शिकवलंय बोलायला? बाबू व्हॉट इज युअर नेम? नेम सांग काय. काय शिकवलेलं तुला? हिमांशी करण पाटील. काय? तर गाईस तिथे झोपले.
गाईज आम्ही इथे करा नदीच्या इकडे उतरलोय खाली, म्हणजे इथे. आणि इथे आता देव धुणार आहेत. जेव्हा देव धुणार तेव्हा आम्ही पण आंघोळ करू शकतो, पण आम्ही आंघोळ नाही करणार आहोत, आम्ही हाताने पाय धुणार आहोत. तर दुसरी बस जुन्या रस्त्याने गेले तर ते लोक रस्त्यात त्या लोकांना इकडे यायला खूप लेट होणार आहे, तर त्यांच्या वेट करतो आम्ही. आणि इकडे बघा सगळ्यांचं माझी मम्मी. आणि फर्स्ट थिंग तर मी झोपलेली म्हणून माझा अवतार एवढा बेकार झालाय. आणि काय नाही, आता सहन करून घ्या, जाम बेकार झालाय माझा अवतार. तर आपण नंतरला भेटूया तिथे खाली उतरल्यावर. ओके, मी जर मला भेटले रिच्युअल्स दाखवला तर मी आमचे रिच्युअल्स दाखवून देईन तसं तुम्हाला. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय, दाखवते आम्ही काय आणलंय जेवायला. ओके, तरी बघा आम्ही चण्याची भाजी आणली आहे, कोथिंबीर वडी आणि भाकरी आणली आहे. आणि इथे सगळे जेवायला बसलेत, सगळ्यांच्या ताटात सगळं वेगवेगळे. तर गाईज आता आपण भेटूया डायरेक्ट जेवल्यानंतर. सगळा पब्लिक बसलाय जेवायला. ओके, तर आपण नंतरच भेटूया. झाली का? तर गाईज आता आमचं जेवण झालंय. आणि हा बघा बॅग घेऊन चाललाय. कुठे झालं बॅग घेऊन? ब्लॉग मध्ये घेतलाच नाहीये. ये मग. हाय गाईज, तर आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय इथे असंच फिरतोय. तर इथे अर्धे जण बसले जेवायला. थांबा, ते बघा इथे अर्धे जण जेवायला बसलेत अजून. आणि हे बाकीच्यांचं जेवण झालंय, ते असे फिरतायत. सो झालं आता. मग आता फिरतो आणि मग बसमध्ये बसतो, मग नंतर. तर गाईज आता आम्ही आलो इथे हातपाय धुवायला. ते बघा, तो बघा कसं अख्खं आंघोळ केलं अख्खी त्यांनी. हिमांशी पण धुते ते बघा. आणि हे लोकांचं झालंय, लोक गेले. आता देवाचं काम चालू झालंय. गाईज आता सर्वांचा असा भंडारा लावलाय आणि माझा पडतोय बघा कसा. त्या आईच्या अंगात ओलं होतं आणि दादाला का पकडलं होतं काय माहित नाही. तर या प्रकाराने गाईज आम्ही करा नदीच्या इकडे सुद्धा आरती घेतली आणि जेजुरीला. तर गाईज आता फायनली आम्ही बसमध्ये बसलोय आणि समथिंग 2:15 वाजल्यात. सो आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहोत जेजुरीला. आणि तुम्ही हालत बघूच शकताय, अंकलने लावलं इथे गालावरती. तर आता फायनल म्हणजे आता डेस्टिनेशन डायरेक्ट जेजुरी आहे. सो आम्ही आता इथून डायरेक्ट जेजुरीला जाणार आहोत. आणि ऑलमोस्ट लोक बोलतात की फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. सो मग तिकडे गेल्यानंतर मस्त रेडी व्हायचं, कारण जाम बेकार अवतार झालाय, जाम बेकार. सो रेडी व्हायचं तिकडे गेल्यावर, फ्रेश होऊन पहिले. अँड देन जाणार मेन डेस्टिनेशनवर म्हणजे की वरती. सो
भेटू आपण डायरेक्ट नंतरलाच. आणि आता बघू परत एकदा तुम्ही बसची मस्ती बघा. आधी पण खूप मस्ती केली आणि झोपून गेले सगळे ऑलमोस्ट लोक, आणि आता पण मस्तीच करणार. सो बी रेडी आमची मस्ती बघण्यासाठी. ओके गाईज, सो स्टे ट्यून आणि व्लॉग लास्टपर्यंत बघा. मी 2 पार्ट बनवणार आहे. हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट उद्याचा. सो आजचा हा पार्ट लेट होईल मला व्लॉग अपलोड करायला, बट स्टे ट्यून. ओके गाईज, सो व्लॉग लास्टपर्यंत बघा आणि बस एवढं. तर आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. तर आहे ना, आता पप्पाच आहे ना रूम बघायला गेलेत. अजून रूम भेटले नाही आहेत आणि आम्ही इथे टाइमपास झाला आमचा. कधीशी आम्ही आलोय आणि आम्हाला अजून वरती पण जायचं आहे. तर हालत बघू शकता, एवढा कंटाळा आलाय. आता बघतो आम्ही काय होतं. तर गाईज फायनली रूम भेटला आम्हाला आणि आता सिंगल रूम पण भेटला आम्हाला. मम्मी पप्पा कॉमन रूममध्ये गेल्यात. सो चाचे त्यांच्यासोबत आम्ही दोघे आहोत इथे सिंगल रूममध्ये. आणि आता आम्ही होतोय फ्रेश. मी ड्रेस चेंज केला आहे. सो आता मी फ्रेश होते आधी आणि रेडी होतोय. आणि 10 मिनटाचा टाईम दिला होता, बट काय होणार आहे तर लगेच रेडी होतो आणि मग त्याच्यानंतर आपण भेटू. माझ्या फोनला चार्जिंगसुद्धा नाही, सो मी आता फोन चार्जिंगला लावते. मग आता आपण भेटू डायरेक्ट नंतरला. ओके. तर काहीच आता आम्ही रेडी झालो आणि आम्ही मफलरसुद्धा घेतल्यात आणि आता सगळे ओरडतात खाली, म्हणून आता आम्ही लवकर काही चाललो आहे. मग चला आता तिकडेच बघूया बाहेरचं बघूया कसं आहे ते. इकडे बघा जरा काय चाललंय. काहीच आम्ही सेम मफलर्स घातल्यात, तुम्ही बघू शकता. अजून दोघी जणी बाकी आहेत. हे बघा काही सेम मफलर. तर आम्ही हे डीमार्टमधून घेतलेले मफलर सगळ्यांनी सेम घातलेत. त्रिशाने भावासने दिलेला हा आम्ही घेतलाय आणि त्रिशाने फक्त स्कार्फ घातलाय. सूट नाही होते तरी पण घेतलाय. तर आता आम्ही वा थंडी तर नाही तर आता आम्ही चाललो. कुठे चाललो आपण? मंदिरात. तर आता आम्ही मंदिरात चाललो. मग चला, ही नटी आहे नटी. मग आता चला आपण जाऊया. कंटिन्यू गाईस, रस्त्यातली मस्ती दाखवतो. ठीक आहे गाईस. खेळणी बघितलं बघा कशी पागल होते. बघा 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 बागो, रन रन रन. खेळणी प्रकारे आता थोडेसे दमल्यात, मग असं बसलत. मी थोड्या वेळाने निघून सुद्धा निघतो. ठीक आहे, मग आता भेटूया पुढे. अजून खूप पायऱ्या बाकी आहे त्यासाठी. आणि जुने जे आय थिंक सो कॅन्सल झाले ते नंतरला अपडेट देते मी तुम्हाला. ओके. तर काहीच अजून बाकी आहे थोडं. तर चाललंय चालत. आम्हाला सांगितलं होतं की मंदिरात जायच्या आधी इकडे दर्शन घ्या. मग आम्ही इकडे सुद्धा दर्शन घेतलं आणि तसंच आम्ही नंतरला पुढे निघालो. आणि जसं पण जवळच होतं मंदिर. आता फायनली गाईज आम्ही आता वरती गडावर पोचलोय आणि आता चाललो आम्ही दर्शन घेण्यासाठी. तर गाईज ह्या प्रकाराने आमच्यासोबत कोणच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. मग मी ह्याला घेऊन चालली होती. तर आम्ही इकडे पायासुद्धा पडलो होतो. आणि जसं मी बोलली होती की आम्ही दोघंच होतो. नंतरला आहे ना मी बाबूला मोठ्या मम्मी त्यांच्यासोबत सोडलं लाईनीत दर्शनासाठी. आणि मग नंतर मला मम्मीचा फोन आला. तर मी ठरवलं का एकटी जाण्यापेक्षा मी मम्मीजवळच जाते. त्यानंतर मग मी मम्मीसोबत आली आणि मग आम्ही दोघी दर्शनाला गेलो. तर तुम्ही गर्दी बघून समजू शकतात की केवढी लाईन होती. मग दर्शन केल्यानंतर देवाचं गोंधळ होतं बघा. गोंधळात सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलंय. तर इकडे आता देव मानतायत गोंधळासाठी. त्यानंतर गोंधळ स्टार्ट होईल. मग तुम्ही बघतच राहा व्लॉग एंडपर्यंत. आम्ही गोंधळात सुद्धा खूपच मजा केली आहे. तर गाईज आता गोंधळ होतोय आणि गोंधळात पण जाम गोंधळ होतोय, म्हणजे खूप गोंगाट पण होतोय. तर तुम्हाला मी मोबाईल दाखवते, थांबा. ही बघा नानी पोरीला टाकून आली.
तर इकडून आता गोंधळ स्टार्ट झालाय, मग तुम्ही बघत राहा. हिरोईन बघा कशी केस विचार. तर इकडे कोल्ड्रिंक देत आहेत आम्हाला. खाली वाग ना. स्वतःची बांधून झाली आता. नानाची पण केस विचारते. ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता, आम्ही ऑर्डर सुद्धा घेतो. हा गोंधळ स्टार्ट झालाय आणि इथे आम्ही थंड पितोय. जय मल्हार. आमच्या आईच्या अंगात आलं होतं. तर ह्या बाबांच्या अंगात खंडोबा देव आले होते, जे की आमचे कुलदैवत आहेत. तर देवांना काही प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर त्यांना द्यायला लागतं. सो त्यासाठी आई त्यांना प्रश्न विचारते. आता इकडे काकूच्या सुद्धा अंगात आलं आहे, काही तुम्ही बघू शकता. आम्ही आणले बरोबर आहे ना, व्यवस्थित आहे ना, ठीक आहे, चला होऊन जाऊ दे. गाईज, अंगात आल्यावर अंगातून देव कसं काढतात ते बघा याच्यात. आमच्या आईच्या अंगातून सुद्धा देव निघालेत, बट ते असे पडले ना की त्यांना ना काहीतरी गरम वस्तूचं वाफ द्यायचा असतो. मग आता इथे ते आम्ही अगरबत्तीचं चटका दिलाय तिथे. म्हणजे चटका म्हणजे जे धूर निघतं ना ते फक्त त्यांना दाखवायचं असतं. इथे लहान पोरांसारखं खेळलं जातंय. भांडी खेळतोय आम्ही. आरती टाइम गाइस. तर गाईज आमचा गोंधळ झालाय आता, म्हणजे गोंधळ झालाय आता. आम्ही चाललो. गोंधळ पण झाला ते सांगितलं मगाशीच बोलले मी. गोंधळ पण झालाय आणि त्याच्यानंतर आता आम्ही रूमवरती जेवायला चाललो. अवतारात एकदम चोबू दिसते ना. ब्रो चांगले दिसतोय. भंडारा आहे. ओ अच्छा, ते बोलली मी करते मेकअप वालं. सो आपण भेटूया नंतर. माझ्या फोनला पण चार्जिंग नाही आहे. मग आता रूमवर जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते जेवायला काय आहे. सो लेट्स गो. तर आता आम्ही आलोय रूमवरती आणि आता जेवतोय आम्ही. इथे सगळे जेवण म्हणजे स्वतःहून वाढून घेत आहेत. तर जेवायला काय माहिती नाही मला, मी तुम्हाला दाखवते काय आहे ते जेवायला. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही मोहल बघून घ्या. हे बघा असे टोपं ठेवल्यात आणि माणसं जेवायला बसले. तिथे माझे पप्पा बसले, तिथे वरचे बाबा, तिथे आई बसली आहे जेवायला, अंकल बसत आहेत आणि आता आम्ही बसूया. डाळ भात आणि बटाटा माहिती नाही मला. खायचं काम केलं. बटाटा वांगा पाण्यासारखी डाळ भात आणि ही काय खाते? हा, कुठून मागवलंय की तुमच्यासाठी स्पेशल बनवलंय? काय माहिती मागवलं. फिशर किचे VIP लोक पहिली गोष्ट तर नाही. हे बघा काय
विचारी करून डाळ भाजी डाळ चपाती. तर गाईज आता जेवण वगैरे आम्ही आलोय आणि फक्त मी आणि लाराण्या रूमवरती आलोय आणि आहो तर तुम्ही बघू शकता जाम बेकार आहे. तर आता फ्रेश होतो, चेंज करतो. चेंज म्हणजे टी शर्ट घालेन आता, नाही तर नंतरला झोपायला आल्यावर घालेन, बघू ते तेव्हाचं तेव्हा. सो त्याच्यानंतर आम्ही परत एकदा खाली जातो, तिथे सगळ्यांचे तोंड बघायला. मी आता फोन चार्जला लावायला आले ॲक्च्युअलमध्ये तर, आणि चार्जर माझा रूममध्ये होता सो त्यासाठी इकडे आली आहे. आणि थोडंसं गोड खायचं आम्हाला, कारण आताच जेवलो त्यासाठी. मग गोड खायला आम्ही इकडे आलो आहे रूमवरती. मग आता थोडा वेळ इथे टाईमपास करतो, माझा फोन मी चार्ज करतो आणि नंतर आम्ही इकडून निघूया. तर गाईज आता चेंज पण करून झालं आहे, मग आता होते फ्रेश आणि मग फ्रेश झाल्यानंतर भेटू आपण. ओके. तर गाईज आता आम्ही इथे गेम खेळायला बसतोय, मॅग्नेटिकवाला हा वाला गेम आहे. हा मी तुम्हाला दाखवते कसं खेळतात ते, आणि कार्डसुद्धा आणले खेळायसाठी. सो आता मी खेळतो, आम्ही तुम्हाला दाखवतो कसं खेळायचं हा मॅग्नेटिक गेम, आणि पत्तेसुद्धा खेळतो. आणि आता आमच्यासोबत आले बर्थडे. सो मी तुम्हाला आता दाखवते सगळं. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण थोड्या वेळाने व्लॉग एंड करूया जेव्हा झोपायचं. ओके. बाबू आधीच पडला. हे काय खेळते बघ, कशी खेळते बघा. तर आता इकडे गॉसिप चाललाय गाईज. आणि तिकडे दोघं जण झोपले. प्लीज बघा कसे पत्ते खेळता आम्ही. दाखवा सगळ्यांनी आपापले पत्ते. हे मला बादशाह गुळले चौका आल्यामध्ये ते. तर 3 पत्ती नंतर 5 पत्ती खेळतात. तर गाईज मी आता ब्लॉग इकडेच एंड करते, आणि आम्ही असं पण रात्रीला किती वाजेपर्यंत खेळू किती वाजेपर्यंत नाही ते सांगू नाही शकत. सो त्यासाठी मग मी आता ब्लॉग इथेच एंड करते. तर आता पण भेटू डायरेक्ट पार्ट 2 मध्ये, म्हणजे उद्याला. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आता भेटू डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की येणार आहे उद्याला चालू 1 सो भेटू त्या ब्लॉगमध्ये सेकंड पार्टमध्ये. ओके गाईज, बाय.